गेलेला आहे। या सप्ताहातील आज दुसरा दिवस असून सदर दिवस पायाभूत साक्षरता व तंत्रज्ञान दिवस आज या कार्यक्रमाला प्रेरणा म्हणून शालेय शिक्षण विभागाचे माननीय नामदार माननीय दीपकजी केसरकर सर, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिव आर.ए. कुंदन मॅडम त्याच्या अवलंबून आहे। कोणाचे प्रकार कृती करून सांगणार आहे। हा आहे शून्यकोन, हा फक्त शून्य मापाचा असतो। हा आहे लघुकोन, हा शून्यापेक्षा जास्त आणि 90पेक्षा कमी मापाचा असतो। हा आहे काटकोन, हा निश्चित 90 मापाचा असतो। हा आहे विषमकोन, हा 90पेक्षा जास्त आणि 180पेक्षा कमी मापाचा असतो। हा आहे पूर्णकोन, हा निश्चित 180 मापाचा असतो। हा आहे क्रमशःकोन, हा 180 पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी मापाचा असतो। हा आहे पूर्णकोन, हा 360 मापाचा असतो। कंपासचा वापर कशासाठी होतो ते सांगणार आहे। कंपासचा वापर वेगवेगळ्या प्रकार वर्तुळे काढण्यासाठी व कोन उभारण्यासाठी होतो। कोन मापनाचा वापर कोन काढण्यासाठी, कोनांची संख्या मोजण्यासाठी होतो। गुणाचा वापर 30, 60, 90 अंशाच्या कोनांसाठी होतो। रेषाखंड काढण्यासाठी होतो। कर्कटकचा वापर कशासाठी करतात ते सांगणार आहे। कर्कटकचा वापर रेषाखंड मोजण्यासाठी करतात। टीचर पूर्ण करणे लाल आहे ते आहे ऋण आता इथे ब्ल्यू पण आहे आणि इथे लाल पण आहे, पण इथे जे लाल म्हणून मला सांगा तुम्ही बरोबर ह्या पेटीमध्ये लाल कोण ठेवायचं। ठीक आहे, जेव्हा त्यांना म्हणतात तेव्हा हे ब्ल्यू त्याच्यामध्ये ठेवायचं। ठीक आहे, आता समृद्धी तुला एक संख्या सांगते, ऋण 5, समीक्षा धन 6, आराध्या ऋण 8, सानिका ऋण 15, आता श्रावणी ऋण 16, नंतर रिद्धी ऋण 16। ठीक आहे, आता ऋण 15। ठीक आहे, आता एक धन 16, ऋण 25, सानिका पुढे एक संख्या वाचून दाखवा। 709, आराध्या ही संख्या वाचून दाखवा। 7509, 7509 आहे ना बरोबर? हो। आता आदित्य ही संख्या वाचून दाखव। 2431, 2431 आहे बरोबर? हो। समृद्धीला एक नाव शेवटचे सांगतो, ही संख्या वाचून दाखव समृद्धी। 589, 589। आपण घेणार आहोत। परत दुसरे 2 विद्यार्थी आहेत, बघूया कोण बेरजेचा डोंगर।
व्हेरी गुड. बबलीची मैत्रीण. बबली तिच्या आई बाबांची लाडकी मुलगी. तशीच ती आजी आजोबांचीही आवडती नात होती. सारेजण तिचे नेहमी गोड कौतुक करीत असत. बाबा बबलीसाठी छान छान खेळणी आणीत. आई बबलीसाठी नवे नवे कपडे आणीत. आजोबा तिला खाऊ आणीत. तर आजी तिला छान छान गोष्टी सांगे. छोटी बबली ती धीट होती, बोलणारी, हसणारी आणि सर्वांना हसवणारी बबली. मी आज तुम्हाला एक बोधकथा सांगणार आहे. त्या बोधकथेचे नाव आहे उंट आणि कोल्हा. एका जंगलात उंट आणि कोल्हा राहत होते व त्या जंगलाच्या येथे नदी होती व ती नदी ओलांडली की एक उसाचे शेत होते. आणि एके दिवशी कोल्ह्याच्या मनात आले की आपण ऊस खायला जाऊ. तो उंटाला म्हणाला, चल आपण ऊस खायला जाऊ. मग तो कोल्ह्याला तर पोहता येत नसतं, म्हणून तो उंटाची उंची खूप उंच असते. म्हणून तो उंटाला म्हणतो की मी तुझ्या पाठीवर बसतो व तुम्हाला नदी ओलांडून शेतात ने. मग ते दोघे शेतात जातात, ऊस खात असतात आणि तिथून एक त्या शेताचा शेतकरी येतो आणि कोल्ह्याची उंची छोटी असते त्याच्यामुळे तो लपतो. पण उंटाची उंची मोठी असते, त्याला लपता येत नाही. मग तो शेतकरी उंटाला मारतो. उंटाला मारल्यानंतर त्या कोल्ह्याने त्या उंटाला सांगितलेलं नसतं मालकाला म्हणून. मग तेव्हा त्या उंटाला आपण पण ह्याची फजिती करूया असं वाटतं. आणि मग तो जेव्हा पाण्यातून नदी ओलांडताना त्या कोल्ह्याला आपल्या पाठीवर बसवलेला असतो आणि तो पाण्यात बसू लागतो. तेव्हा तो कोल्हा म्हणतो, तू का पाण्यात बसतोयस? तेव्हा तो म्हणतो की मला पाण्यात बसायची सवय आहे. तेव्हा त्या कोल्ह्याला कळते की आपण दुसऱ्याशी मस्करी केली की त्याचे फळ मिळते. याचे तात्पर्य की आपण कोणाचीही